नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी आले आहे गोव्याला आणि गोव्यामध्ये माझा पहिला दिवस आहे। तर मी ह्या सुंदर अशा हॉटेलमध्ये थांबले आहे आणि हे आहे हॉटेल कलंगूट साइडला। तर खूप छान हॉटेल आहे हे। आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूपच अशी सुंदर झाडं लावलेली आहेत। तर आता आपण थोड्या वेळाने मी जो रूम घेतला आहे तो तुम्हाला दाखवते। तर हा आहे माझा रूम। खूपच छान रूम दिला आहे आणि इथे सगळ्या फॅसिलिटी दिल्या आहेत। तर असा होता माझा रूम आणि आता थोडा वेळ आराम करून नंतर संध्याकाळी जायचं आहे अंजुना बीचला। तर थोडासा आराम करूया आणि संध्याकाळी निघूया। तर आता आपण जाऊया अंजुना बीचला। मी पण पहिल्यांदाच चालले आहे अंजुना बीचला। तर दुपार पण झाली आहे आणि ऊन पण भरपूर पडलं आहे। तर इकडे तुम्हाला गोव्याला छोटे मोठे चर्चेस दिसणार। तर हा बघा समोरच एक चर्च आहे, खूप छान आहे हा पण चर्च। तर आता मी पोहोचली आहे अंजुना बीचला आणि आता थोड्या वेळामध्ये सनसेट पण होणार आहे। समुद्र किनाऱ्यावरती सनसेट होताना बघायला खूपच बरं वाटतं। तर चला आपण पुढे जाऊया आणि पहिला बीच बघून घेऊया।
अंजुना बीचला मी पाठच्या साईडहून आले आहे. अंजुना बीचला क्राऊड भरपूर कमी असतं. म्हणजे जर कलंगूट बीच आणि बागा बीचला गेलात तर भरपूर असं क्राऊड असतं आणि तिथे गार्ड पण असतात. ते सारखं शिट्ट्या मारून बाहेर काढायचं म्हणजे बाहेर काढतात. पण इकडे तसं नाही आहे. तर इकडे तुम्ही बीचवरती जाऊन छान असं अंघोळ वगैरे पण करू शकता. इकडे रेस्टॉरंट वगैरे आहे. तुम्हाला काय खायचं असेल बीच किनाऱ्यावरती बसून तर तुम्ही इकडे खाऊही शकता. तर इकडे पाण्यामध्ये भरपूर मजा आली, कारण इकडे पाणी आहे ना एकाच लेवलमध्ये असतं. आणि आता थोडं घरी जाऊया, घरी म्हणजे रूमवरती जाऊया आणि डिनर वगैरे करून थोडं आराम करूया, कारण आज खूप दमलो आहे. आणि उद्या सकाळी आपण कलंगूट बीच आणि बागा बीच बघूया. तर आता इकडून मी निघते आहे, कारण रूमवरती जाईपर्यंत अजून टाईम जाईल, कारण थोडासा रूमपासून हा बीच लांब आहे आणि अजून आराम पण करायचं बाकी आहे.